नेक्स्ट आहे बघा पीसीचे लॉंग फॉर्म काय असतं, पीसीचा लॉंग फॉर्म काय असतं, तर पर्सनल कॉम्प्युटर ऑप्शन क्रमांक ए पर्सनल कॉम्प्युटर बघा पीसीला म्हटलं जातं पर्सनल कॉम्प्युटर. नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणतं कार्य संगणक करत नाही, खालीलपैकी कोणतं कार्य संगणक करत नाही असं विचारलंय. तर एंटर ऑप्शन क्रमांक बी बघा अंडरस्टँडिंग, लक्षात ठेवा अंडरस्टँडिंग करत नाही. नेक्स्ट आहे पहा कम्प्युटरमध्ये केबीचा लॉंग फॉर्म काय आहे, कम्प्युटरमध्ये केबी म्हणजेच काय किलोबाईट, ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल. केबी म्हणजेच काय किलोबाईट असं उत्तर होईल आपलं. नेक्स्ट पहा मायक्रो प्रोसेसर, काय प्रश्न आहे बघा मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात, मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला मायक्रोचिप असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. काय म्हटलं जातं मायक्रोचिप. कोणाद्वारे इनपुट आउटपुटमध्ये रूपांतर केलं जातं, सांगा उत्तर. तर राईट आन्सर आहे बघा CPU, त्यालाच आपण म्हणतो बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याद्वारे बघा आउटपुट आणि इनपुटमध्ये रूपांतर केलं जातं. नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणता सर्वात मोठा वेगवान आणि महागडा संगणक आहे, खालीलपैकी कोणता सर्वात मोठा वेगवान आणि महागडा संगणक आहे, तर सुपर कॉम्प्युटर. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. सुपर कॉम्प्युटर हा बघा सर्वात वेगवान आणि अतिशय महाग आहे बघा. प्रोसेसरचे मुख्य भाग कोणते आहेत, प्रोसेसरचे मुख्य भाग कोणते आहेत, तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी बघा ALU कंट्रोल, त्याच्यानंतर युनिट, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर हे काय आहेत बघा मुख्य भाग आहेत. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, तर बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी जर पाहिलं तर ही प्रोग्रामिंग युनिट ही नाही आहे. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी डेटाबेस कशाशी संबंधित आहे, कोणतं डेटाबेसशी संबंधित आहे, द्या उत्तर. तर बघा ऑप्शन क्रमांक सी MS ॲक्सेस हे काय बघा डेटाबेसशी संबंधित आहे, MS ॲक्सेस. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणते आहे सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे, सोशल मीडिया वेबसाईट नाही विचारलं आपल्याला, तर जीमेल, लक्षात ठेवा जीमेल बघा हे गुगलद्वारे बनवलेली एक फ्री ईमेल सर्व्हिस आहे, लक्षात ठेवा फ्री ईमेल सर्व्हिस आहे. खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे, सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे, तर लेझर प्रिंटर बघा ही सर्वात वेगवान प्रिंटर आहे कोणतं, लेझर प्रिंटर. नेक्स्ट बघा कॉम्प्युटर कीबोर्डमध्ये Fद्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन कीची संख्या किती असते, Fमध्ये असणारी फंक्शन की किती असतात, तर 12 बटणं असतात. किती असतात बघा ते F लिहिलेले 12 बटणं असतात. नेक्स्ट पहा वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज कोणती आहे, तर राईट आन्सर आहे बघा HTML, लक्षात ठेवा HTML. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. HTML ऑप्शन क्रमांक ए उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे बघा IMचे संपूर्ण स्वरूप टिंबटिंब हे आहे, तर काय बघा इन्स्टंट मेसेजिंग हे काय बघा IMचं संपूर्ण रूप आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला IMचं संपूर्ण रूप आहे. पुढचा प्रश्न आहे बघा डॉट नंतर येणाऱ्या, काय प्रश्न आहे बघा डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात, डॉट नंतर येणाऱ्या, तर त्याला काय म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक सी डोमेन कोड्स असं म्हणतात, लक्षात ठेवा डोमेन कोड्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा नेटस्केप नेव्हिगेटर हा एक टिंबटिंब आहे, तर काय आहे मित्रांनो हा ब्राउझर आहे, लक्षात ठेवा ब्राउझर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्यूमेरिक ॲड्रेस असतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात, त्याला काय म्हणतात बघा IP ॲड्रेस असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए त्याला IP ॲड्रेस असं म्हणून ओळखलं जातं. DNS म्हणजे काय प्रश्न आहे बघा DNS म्हणजे काय, तर DNS म्हणजे काय डोमेन नेम सिस्टम, लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑप्शन क्रमांक ए डोमेन नेम सिस्टम हे आपलं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे बघा F1 त्याच्यानंतर F3 पर्यंत यासारख्या कीबोर्डवरील कीजना काय म्हटलं जातं, यांना बघा फंक्शन की असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक ए F1 F2 F3 यांना फंक्शन की असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा डिजिटल पासून एनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात, तर डिजिटल पासून एनालॉग रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात बघा मॉड्युलेशन असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए त्याला मॉड्युलेशन असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना टिंबटिंब म्हणतात, तर त्यांना काय म्हणतात बघा न्यूमेरिक कीज असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा न्यूमेरिक कीज असं म्हटलं जातं. नेक्स्ट पहा कीबोर्डवरील बाण असलेल्या, काय प्रश्न आहे बघा कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना टिंबटिंब म्हटलं जातं, तर कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजला काय म्हणतात बघा नेव्हिगेशन कीज असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा
नेव्हिगेशन कीज. नेक्स्ट पहा, कॉम्प्युटरमध्ये गेम खेळण्यासाठी खालीलपैकी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर जॉयस्टिक. लक्षात ठेवायचं आपल्याला, जॉयस्टिक हे उपकरण वापरलं जातं. मित्रांनो, आपण सगळे कम्प्युटरवरचे IMP प्रश्न पाहत आहोत. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणतं उपकरण आहे इनपुट डिव्हाइस नाही? काय प्रश्न आहे? कोणतं उपकरण आहे बघा इनपुट डिव्हाइस नाही, कोणतं इनपुट? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ई, मॉनिटर. बघा मॉनिटर आहे बघा, इनपुट नाही. बाकी बघा, माऊसला सुद्धा या ठिकाणी खोसायचं असतं, कीबोर्डला सुद्धा खोसायचं असतं आणि जॉयस्टिकला सुद्धा खोसायचं असतं. बघा मॉनिटरमधून आपण काय करतो बघतो. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कम्प्युटर मेमरीचं एकक कोणतं आहे? कम्प्युटरचं जी काही मेमरी असती त्याचं एकक कोणतं आहे? तर किलोबाईट्स. ऑप्शन क्रमांक बी, किलोबाईट्स हे बघा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, रँडम ॲक्सेस मेमरी रॅम. रँडम ॲक्सेस मेमरी रॅम ही टिंब प्रकारची मेमरी आहे. तर कोणत्या प्रकारची? बघा टेम्पररी, म्हणजे त्याला आपण तात्पुरती मेमरी असे म्हणतो. लक्षात ठेवा, तात्पुरती मेमरी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो? ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो. सांगा उत्तर. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, MS-DOS. लक्षात ठेवायचं, यामध्ये काय नसतं बघा, ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाईल सिस्टीम नाही? खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाईल सिस्टीम नाही आहे? कोणती? बघा ऑप्शन्स क्रमांक सी, FAT8 ही बघा नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विंडोज प्लस एलचा उपयोग. काय प्रश्न आहे बघा, विंडोज प्लस एलचा उपयोग कशासाठी केला जातो? तर हा डेस्कटॉप लॉक करण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवा, जो की आपला कम्प्युटर किंवा डेस्कटॉप असतो तो लॉक करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे बघा, आपल्या भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर हा कोणत्या ठिकाणी केला होता? भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कोणत्या ठिकाणी केला होता? सांगा उत्तर. तर बघा, मुख्य पोस्ट ऑफिस बँगलोरमध्ये बघा सर्वात पहिल्यांदा कॉम्प्युटर हे वापरण्यात आलं होतं. अँड्रॉइड काय बघा, अँड्रॉइड. तर अँड्रॉइड एक काय बघा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, कोणती? तर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही अँड्रॉइड आहे. जुलै 2005 मध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइडला सुमारे $5 कोटी किती? $5 कोटी विकत घेतलं? तर गुगलने. बघा ऑप्शन क्रमांक सी, गुगल. नेक्स्ट पहा, सर्व वर्ल्ड डॉक्युमेंट्सचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय असतं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, DOC. लक्षात ठेवायचं आपल्याला, DOC. नेक्स्ट पहा, क्रमांक 7 बायनरी कोडमध्ये कसा लिहिला जातो? बघा बायनरी कोडमध्ये तर 111. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी उत्तर होईल आपलं, 111 असं लिहिलं जातं. नेक्स्ट पहा, MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षररेख खाली रेड लाईन काय दर्शवते? तर बघा स्पेलिंग मिस्टेक. लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्पेलिंग मिस्टेक असते त्यावेळेस रेड लाईन येते आपल्या शब्दाखाली. भारतामध्ये विकसित झालेला परम सुपर कम्प्युटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली होती? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी, डॅक. लक्षात ठेवा, या कंपनीने परम सुपर कम्प्युटरची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं, परम सुपर कम्प्युटरची. ज्यावेळेस कम्प्युटरवर आपण एखादा डॉक्युमेंट फाईलमध्ये काम करत असतो तेव्हा डॉक्युमेंट तात्पुरतं कोणत्या ठिकाणी साठवलं जातं? तर रॅममध्ये हे साठवलं जातं. लक्षात ठेवायचं आहे रॅम. आपण नाही म्हणत का 464 332 हे काय बघा रॅम असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, IBMचं पूर्ण नाव काय आहे? तर इंटरनॅशनल बिझनेस मशीन. ऑप्शन क्रमांक ए उत्तर होईल आपलं. IBMचं लॉंग फॉर्म काय बघा, IBM. याचा लॉंग फॉर्म काय बघा, इंटरनॅशनल बिझनेस मशीन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं स्टोरेजचं सर्वात मोठं युनिट आहे? खालीलपैकी कोणतं स्टोरेजचं सर्वात मोठं युनिट आहे? तर TB. त्याला आपण काय म्हणतो बघा, टेराबाईट. लक्षात ठेवा TB. आता बघा मोबाईलसुद्धा TBमध्ये यायला लागलेत. 1 TB 2 TB, याला आपण टेराबाईट असं म्हणतो. किती बाईट्स एकत्र येऊन 1 किलोबाईट बनत असतं? किती बाईट्स एकत्र येऊन 1 किलोबाईट बनतं? लक्षात ठेवा 10-24. लक्षात ठेवायचं आपला 10-24 बाईट्स एकत्र येऊन बघा 1 KB बनत असतं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, DOSचा लॉंग फॉर्म काय आहे? DOSचा लॉंग फॉर्म काय आहे? तर डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणतो आपण त्याला, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट पहा, टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो? जी काय टॅली असते बघा, टॅलीचा उपयोग बघा अकाउंटिंगसाठी या ठिकाणी आपण टॅली केली जाते. नेक्स्ट पहा, लाईक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? बघा लाईक्स. तुम्ही सुद्धा लाईक करा आपल्या व्हिडिओला. या ठिकाणी सॉफ्टवेअरचं सुद्धा नाव विचारलं. लाईक्स हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे? तर हा ओपन सोर्स आहे. लक्षात ठेवायचं आपला, ओपन सोर्स.
पुढचा प्रश्न आहे बघा, ज्यावेळेस संगणकामध्ये 2 प्रोसेसर लावले जातात त्याला काय म्हटलं जातं? ज्यावेळेस संगणकामध्ये जर 2 प्रोसेसर लावले त्याला आपण म्हणतो बघा पॅरलल प्रोसेसिंग. लक्षात ठेवायचं आपल्याला पॅरलल प्रोसेसिंग. वेब पेजवर एका लिंकवर क्लिक केल्यानंतर दुसरा वेब पेज ओपन होतं त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला हायपरलिंक असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक सी हायपरलिंक. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये इंटरनेटची सुविधा ही कधीपासून चालू झाली होती? भारतामध्ये इंटरनेटची सुविधा कधीपासून चालू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक बी 1995 मध्ये. कधी? 1995 मध्ये इंटरनेटची सुविधा चालू झाली होती. नेक्स्ट आहे बघा, व्हायरस काय आहे? काय प्रश्न आहे बघा, व्हायरस काय आहे? एक प्रोग्राम आहे मित्रांनो. काय बघा, प्रोग्राम आहे व्हायरस. आणि याचा वापर करून बघा आपल्या संगणकाला इजा पोहोचवली जाते व्हायरस पाठवून. खालीलपैकी कोणतं विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते? तर कोण करतं बघा विनामूल्य? तर ही सगळे रेडमी, त्याच्यानंतर याहू, हॉटमेल हे सगळे फुकटाचे. नेक्स्ट आहे बघा, भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लोक इंटरनेट वापरतात. खालीलपैकी कोणत्या कॉम्प्युटरचा प्रोसेसरशी संबंधित नाही? तर अँड्रॉइड. लक्षात ठेवा अँड्रॉइडचा या ठिकाणी नाही आहे. बाकीचे बघा i7, i5 ड्युअल कोर हे काय बघा प्रोसेसर आहेत कॉम्प्युटरचे. खालीलपैकी कोणतं एक स्टोरेजचं माध्यम नाही? सांगा, स्टोरेजचं माध्यम नाही. तर कोणतं आहे बघा ते कीबोर्ड. लक्षात ठेवायचं आपल्याला कीबोर्डमध्ये काही साठवता येत नाही. हार्ड डिस्कमध्ये साठवले तर त्याच्यानंतर फ्लॅश ड्राईव्हमध्ये DVD मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पिक्चर साठवू शकतो. DVD आहे ना कॅसेट राहायच्या पहिल्यांदा ते सुद्धा स्टोरेज आहे. खालीलपैकी मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर नाही. कोणतं मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर नाही विचारलं आपल्याला? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी फोटोशॉप. लक्षात ठेवा फोटोशॉप हे काय बघा फोटो एडिट करण्याचं सॉफ्टवेअर आहे. बाकी MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे काय बघा मायक्रोसॉफ्टचे या ठिकाणी सॉफ्टवेअर आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, SRAM त्याच्यानंतर DRAM, EDO रॅम हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? ते कशाशी संबंधित मित्रांनो? रँडम ॲक्सेस मेमरीशी संदर्भामध्ये आहेत. संगणकाचा वेग वाढवण्यासाठी CPU व रॅम यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरलं जातं? तर काय वापरलं जातं मित्रांनो? कॅचे मेमरी वापरली जाते. लक्षात ठेवायचं आपल्याला कॅचे मेमरी. भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर हा कोणता बनवला गेला होता? तर पहिला सुपर कॉम्प्युटर होता मित्रांनो परम 8000. लक्षात ठेवायचं आपल्याला परम 8000 हा होता. व्हेरिएबल कॉम्प्युटरचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? तर कोणतं आहे? गुगल ग्लास. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल गुगल ग्लास हे आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेल्या संगणकीय भाषा कोणती होती? सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती? तर बघा ऑप्शन्स क्रमांक बी या ठिकाणी बघा फॉरस्टॉन. लक्षात ठेवा ही पहिली होती. 1954 मध्ये विकसित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, इस्रोने बनवलेला नवीन संगणकाचं नाव काय? इस्रोने एक नवीन कॉम्प्युटर बनवलं त्याचं नाव काय होतं बघा सागा 220. काय होतं? सागा 220 हे होतं. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे हा होतो. ही संकल्पना 1956 साली कोणी मांडली होती? ही मॅककार्थी. ऑप्शन क्रमांक ए यांनी बघा सर्वप्रथम ही या ठिकाणी मांडली होती. लक्षात ठेवा सर्वप्रथम. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्लूटूथ कुठे अस्तित्वात आलं? ब्लूटूथ हे कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आलं? तर इरिक्सन या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं. संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो 1 नोव्हेंबर 1956. लक्षात ठेवायचं आहे 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी करण्यात आली. यामध्ये काय झालं बघा सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ, मुंबई इलाखा याचा समावेश होता. आणि 1 मे 1960ला काय झालं होतं आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. आणि पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न मित्रांनो, पांढरे सोने कशाला म्हटले जातं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे कापसाला बघा या ठिकाणी पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचंय पांढरं सोनं कापसाला म्हणून ओळखलं जातं. बरोबर. पुढचा प्रश्न मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर कुठे आहे मित्रांनो? भद्रावती. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील भद्रावती या ठिकाणी युद्धाचं साहित्य निर्मितीचा कारखाना आहे बघा. लक्षात कोळशाच्या खाणी आणि कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पामुळे चंद्रपूरला काय म्हणतात मित्रांनो? काळ्या सोन्याचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चंद्रपूर मित्रांनो इरई नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. कोणत्या? इरई. आणि या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये 15 तालुके आहेत. किती? 15 तालुके. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या झाडाचं लाकूड आहे
आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं. जे काय काडीची पेटी मित्रांनो, त्या काडीची पेटीसाठी कोणत्या झाडाचं या ठिकाणी लाकूड वापरलं जातं असा प्रश्न आहे. तर सगळ्यांनी लक्ष देऊन पहा मित्रांनो, पॉप्लर लक्षात ठेवायचं बघा आपल्याला. पॉप्लर हे जे काही झाड आहे बघा, हे आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. झाड किती जुनं आहे आणि हे दर्शवण्यासाठी झाडाच्या खोडावरील ज्या काही नैसर्गिक खुणा आहे मित्रांनो, या रिंगाची जी काही संख्या मोजून झाडाचं वय निश्चित केलं जातं, हे आपल्याला माहिती आहे बघा. आणि आगपेटी असते त्याच्या पुढे जो काही गुल असतो त्या काडीवर फॉस्फरस, त्याला फॉस्फरस म्हणतात बघा.